हाय फ्रेंड्स, मोत्याचे तोरण याचा दुसरा भाग मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे. आणि हे तोरण कसं जोडायचं हे तुम्हाला मी दाखवत आहे. माझ्याकडून हे तोरण जोडतानाचे व्हिडिओ डिलीट झाले आहेत, तरी पण मी जोडलेलं जे आहे ते दाखवून तुम्हाला खूप व्यवस्थितरित्या समजून सांगण्याचा प्रयत्न करीन. आणि तुम्हाला त्यातही काही अडचण आली तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. तर पहा, हे आहेत ड्रॉप मोती लहान साईजचे आणि हे आहेत मोठ्या साईजचे. मी दोन्ही पण वापरलेत. तुम्हाला एक जरी मोठ्या साईजचं वापरलं तर छानच होईल, कारण ते मोठं छान दिसतं वरतून. तोरण आपण वरती लावतो ना, तर मोठ्या साईजचे मोती छान वाटतात. त्याचप्रमाणे हे 8 नंबरचे मोती आहेत, ते तुम्ही वापरा. आणि हे जे आहेत हे 6 नंबरचे गोल्डनचे मोती आहेत. तोरणपट्टी बनवताना जे बाजूनी आपण बसवलेत ना, ती ही साईज आहे, कारण मग ती मध्ये व्यवस्थित बसते आणि पट्टीचा आकार चांगला येतो. तर तुम्ही हवे त्या कलरमध्ये तुम्ही वापरू शकता. आणि हा आहे पतंगाचा दोरा. हा मजबूत आहे आणि ह्याचा आकार मेन म्हणजे ह्याचा आकार छान जमतो बघा. तोरण बनवताना जो आकार जो आपला असतो ना, तो एकदम व्यवस्थित येतो आणि तोरण तर मजबूत बनतं ह्याने. हा दोरा तुम्हाला कुठं पण मिळून जाईल. ही जी आहे ती बाजूचे गोंडा मी बसवलेला आहे. तो कसा बसवला आहे ते मी दाखवते. हे सुद्धा जे वर्कचं सामान मिळतं मार्केटमध्ये तिथं कुठं पण हे मिळून जातं. तर खाली मी गोंडा बसवल्यावर त्यावर असं अर्ध टोपण बसवलं. त्यानंतर एक ड्रॉप मोती गोल्डन कलरचा टाकला आहे आणि हे स्वस्तिक होऊन घेतलं आहे. त्याच्यावर मी 5 गोल्डनचे मोती टाकलेत आणि आता मी ते पट्टीला बसवते. चांगल्या प्रकारे अशी गाठ देऊन घ्यायची, म्हणजे व्यवस्थित राहील ते. आणि आता आपण काय करायचं आहे, तयार तोरणपट्टीचा मध्यभाग काढून घ्यायचा आहे. ही जी तयार तोरणपट्टी आहे त्याचा एकदम मध्यभाग आपण काढायचा आहे. आणि इथं मध्यभाग निघलेला आहे. हे पाहिजे जे बोट ठेवले त्याच्यावर हा मध्यभाग आहे, म्हणजे बरोबर सेंटरला मधला भाग आपला येतो. आणि मध्यभागापासून या बाजूची 5 मोती आणि इकडच्या बाजूची 5 मोती, ह्या 10 मोत्यावर आपल्याला पहिलं जे अर्धवर्तुळाकार जे आहे ते करायचं आहे. तर ह्या पट्टीवर मी बनवले, ते कसं बनवलं तुम्हाला दाखवते मी. ही जे आहे दुसरं गुढीपाडव्यासाठी मी बनवलेली आहे रांगोळी. त्यावर हे अर्धवर्तुळ त्यावर पण केला होता, तो तुम्हाला करून दाखवते. एक मोती घ्यायचा, त्याच्यात एक ड्रॉप मोती ओवायचा आणि वरच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. वरच्या पट्टीला आपण हे जोडतोय. त्यानंतर त्या लाल मोतीतून सुई काढून घ्यायची खाली आणि त्यामध्ये परत एक लाल मोती, एक ड्रॉप मोती मोठ्या साईजचा आणि एक गोल्डन मोती घातला आहे. आणि वरच्या ड्रॉप मोत्यातून मी सुई काढून घेते. परत त्या लाल मोती मधून पण सुई काढून घ्यायची खाली. आणि आता तोच क्रम आपल्याला ठेवायचा आहे. लाल मोतीतून मी सुई परत खाली काढून घेते. याच क्रमाने आपल्याला खाली करत जायचं आहे. तर आपल्याला तोरणपट्टीसाठी हे जे आहेत ना मोती, आपल्याला 25 वापरायची आहेत अशी. आता या बाजूने जोडायचं कसं ते बघून घ्या. आपल्याला मध्ये 10 मोती सोडायचे. मी पहिल्यांदा पण तुम्हाला दाखवलं ते. आता 11व्या आणि 12व्या मोत्यातून सुई घालून घ्यायची आहे.
मध्ये 10 सोडून 11 आणि 12 या क्रमाच्या मोत्यातून सुई घालून घ्यायची आहे आणि वापस ड्रॉप मोतीतून काढून घ्यायची. परत वरच्या मोतीतून सुई काढायची आणि तिथं चांगल्या प्रकारे अशी गाठ देऊन घ्यायची, म्हणजे एकदम फिट्ट बसेल ते. हे पण आणखीन एकदा फिट करून घेतलं आहे मी. अशा प्रकारे आपल्याला ते तिन्ही पण लाईन जी दाखवलीत नाही तुम्हाला अर्धवट ते करून घ्यायचीत. हे तर यामध्ये पहिल्या अर्धवर्तुळ जो बनवलाय तो 25 मोत्याचा. या ठिकाणी मी इथं हे लहान ड्रॉप मोती वापरले. तुम्ही एकसारखे जरी तिन्ही वापरले तरी चालेल. त्यानंतर ही दुसरी जी लाईन आहे ती 33 मोती मोठ्या साईजचे इथं मी वापरलेले आहेत. आणि तिसरी जी लाईन आहे यामध्ये लहान साईजचे मी 50 मोती वापरलेले आहेत. आता अंतर किती ठेवायचे ते पाहून घ्या. पहिलं बनवल्यानंतर दुसऱ्या मोत्यापर्यंत 5 मोती आपण मध्ये सोडणार आहोत दुसऱ्या लाईनसाठी. आणि ही दुसरी लाईन कंप्लीट करून घ्यायची. त्यानंतर परत 5 मोती मध्ये सोडायचे आणि ही तिसरी लाईन आपण कंप्लीट करून घ्यायची. आता गोंडे कसे लावायचे तर तिसरी लाईन कंप्लीट झाल्यानंतर 5 मोत्याचं अंतर सोडून पहिला गोंडा लावायचा आहे आणि दुसरा गोंडा लावताना 7 मोती सोडायचे, कारण ते एकावर एक पडू शकतात, त्याच्यामुळं मध्ये 7 सोडले. आणि नंतर त्याच क्रमाने हे दुसरं पण बनवून घ्यायचं आहे. हे जे आहे मी गुढीपाडव्यासाठी रांगोळी ही बनवलेली आहे. हा सुद्धा भाग मी लवकरच टाकणार आहे. पहा कशी वाटते, खूप सुंदर झाले हे पण. तर हा भाग मी लवकरच पाठवत आहे तुमच्यासाठी. धन्यवाद.